लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास बाकी आहेत। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपापले अंदाज सांगायला सुरुवात केली आहे। राज्यात महाविकास आघाडी 32 पेक्षा जास्त जागी विजयी होईल असा विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखवलाय, तर 35 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलाय। महायुतीच्या नेत्यांनीही उद्याच्या निकालाआधी आपापले अंदाज सांगितले। महायुतीला 35 पेक्षा जास्त जागा मिळतील असं गिरीश महाजन म्हणतात, तर महायुती 40चा आकडा पार करेल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। आमची जवळपास खात्री आहे की 7 पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील। महाविकास आघाडीला महाराष्ट्राचं वातावरण बघितलं तर 30 ते 32 जागा कमीत कमी मिळायला पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे। आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडंट सर्वे आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून 295 ते 300 जागा जिंकतील। त्यामुळे हुकुमशहाचा अस्त हा ठरलेला आहे। निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल। आता संन्यास बिन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे 4 तारखेनंतर कळेल। मला वाटतं आता उद्याच्या मतमोजणीपर्यंत थांबलं पाहिजे, असं चित्र स्पष्ट होईल। मग आता ही चर्चा आता करण्यापेक्षा उद्या निकाल लागू देत। अजित पवार हे महायुतीचे नेते आहेत, त्यांचे काही वेगळी भूमिका असण्याचं अजिबात कारण नाही, शंका घेण्याचंही कारण नाही आहे। प्रामाणिकपणे त्यांनी महायुती उमेदवारांचं काम केलेलं आहे, सभा घेतल्यात। असं आहे की जसं देश पातळीवर महायुतीच्या एनडीएच्या मागे उभं राहायचा जनतेने निर्णय केला, तर राज्यामध्ये सुद्धा महायुतीच्या मागेच राज्यातली जनता उभं राहणार आहे। हे उद्याच्या निकालावरूनच आपलं स्पष्ट होईल। राज्यात तुम्ही काही म्हणत असलात, वेगवेगळे ओपिनियन आहेत, कोणी 35 म्हणताय, कोणी 32 म्हणताय, कोणी 30 म्हणताय, तुम्ही 25 म्हणतात, पण मला वाटतं की आम्ही कुठेही 32-34च्या खाली जाणार नाही। आम्ही 34-35 जागा निश्चित त्या ठिकाणी घेऊ, त्याच्या खाली आम्ही कुठेही जाणार नाही। काही कारणं आहेत, आपण बघितलं असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, थोडा आरक्षणाचा प्रश्न असेल, काही थोडंसं उमेदवारी थोडीशी बदलायला पाहिजे होती काही ठिकाणी, ती बदलली नाही। असे 2-3 कारणं आहेत, पण तरी मी आपल्याला सांगतो, ठीक आहे 45 आम्ही करणार नाही, मला ते कळत आहे, पण अतिशय चांगला आकडा, अतिशय सायझेबल फिगर आमची त्या ठिकाणी राहील आणि महाराष्ट्र या ठिकाणी कुठेही कमी मागे राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।